नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत की एखादा होस्ट जो आहे तो आपलं पॅकेट कसं फॉरवर्ड करतो आणि डेस्टिनेशनपर्यंत ते पॅकेट कसं पोहोचतं. तर पॅकेट फॉरवर्ड करायच्या अगोदर पहिल्यांदा लक्षात घ्या की तुमचं जे पॅकेट आहे ते क्रिएट कुठे होतं, म्हणजे तयार कुठे होतं, तर सोर्सच्या इथे. समजा तुमचा PC1 हा तुमचा सोर्स आहे, तर इथे ते पॅकेट तयार होणार आहे. तुमचा जो प्रत्येक होस्ट आहे, हा प्रत्येक होस्ट आहे त्याचं स्वतःचं एक राउटिंग टेबल असतं आणि तो होस्ट आहे तो दोन पद्धतीने पॅकेट फॉरवर्ड करतं. पहिल्या ह्याच्यामध्ये की डेस्टिनेशन त्या सेम लँडमध्ये आहे ज्या लँडमध्ये तुमचा PC आहे, आणि दुसरं की तुमचा जो डेस्टिनेशन आहे ते डिफरंट लँडमध्ये आहे, आणि तिसरं की जेव्हा एखादा होस्ट स्वतःलाच पॅकेट पाठवतं, तो स्वतःलाच पॅकेट्स पाठवू शकतो. तर हा जो सोर्स आहे ह्याच्याकडे दोन डिसिजन आहेत. पहिलं तर तुमचं डेस्टिनेशन जे आहे ते लोकल आहे किंवा तुमचं डेस्टिनेशन जे आहे ते रिमोट आहे. हे शोधण्यासाठी दोन मेथड्स आहेत. पहिलं, IPv4 मध्ये जो सोर्स आहे तो त्याचं स्वतःचा IP ॲड्रेस आणि सबनेट मास्क हे वापरतं डेस्टिनेशन IP ॲड्रेस सोबत, आणि IPv6 मध्ये सोर्स जो आहे तो नेटवर्क ॲड्रेस आणि प्रिफिक्स जे ॲडव्हर्टाईज झालेलं आहे लोकल राउटरने ते चेक करतं. लोकल तुमचं जे ट्रॅफिक आहे हे लगेच तुमचा जो शेजारचा डिव्हाइस आहे तो हँडल करतो. म्हणजे हे सेम लॅन होतं, तर लॅनला कळालं की PC1 हा जो आहे तो ह्या लोकल होस्ट PC2ला पॅकेट फॉरवर्ड करतोय, तर हा लगेच हँडल करतो. पण जर का PC1नी ह्या रिमोट होस्टला पॅकेट पाठवलं तर हे सगळं ट्रॅफिक आहे, हा जो गेटवे आहे R1 तो हँडल करतो, आणि मग तो हे पॅकेट किंवा ट्रॅफिक रिमोट होस्टला फॉरवर्ड करतो. आता ह्याच्यामध्ये जी महत्त्वाची कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे ती म्हणजे डिफॉल्ट गेटवे. तर राउटर आहे किंवा लेयर 3 स्विच हा डिफॉल्ट गेटवे म्हणून काम करू शकतो. डिफॉल्ट गेटवे DGW चे महत्त्वाचे फीचर्स किंवा त्याच्या क्वालिटीज काय असल्या पाहिजे, तर पहिलं की डिफॉल्ट गेटवेला एक युनिक IP ॲड्रेस असला पाहिजे जो की ज्या लँडला तो कनेक्ट होणार आहे त्या रेंजमध्ये असला पाहिजे. दुसरं, हा जो डिफॉल्ट गेटवे आहे त्यांनी लँडमधून येणारा डेटा ॲक्सेप्ट केला पाहिजे आणि दुसऱ्या लँडमध्ये तो कॅपेबल असला पाहिजे फॉरवर्ड करण्यासाठी. तिसरं की ह्याच्याकडे दुसऱ्या नेटवर्कचे रूट असले पाहिजे. जर का तुमच्या नेटवर्कमध्ये किंवा तुमच्या लॅनमध्ये डिफॉल्ट गेटवे नसेल तर तुमचं ट्रॅफिक कधीच तुमच्या लॅनला सोडून दुसऱ्या लॅनमध्ये ट्रॅव्हल करू शकत नाही. ह्याला बॅड डिफॉल्ट गेटवे असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे एखादा डिव्हाइस जर का नो डिफॉल्ट गेटवे किंवा बॅड डिफॉल्ट गेटवे असेल लॅनमध्ये, म्हणजे गेटवे नसेल तुमच्या लॅनमध्ये, तर तुमचं ट्रॅफिक आहे ते तुमच्या लँडला सोडून कधीच दुसऱ्या लँडमध्ये ट्रॅव्हल करणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर का तुम्हाला रिमोटली एखादं पॅकेट ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्हाला डिफॉल्ट गेटवे म्हणजेच राउटर किंवा लेयर 3 स्विच हा तुमच्या लँडमध्ये असला पाहिजे. आता जो होस्ट आहे ह्याला ऑलरेडी तुमचा डिफॉल्ट गेटवे माहीत असला पाहिजे. त्याच्यासाठी दोन पद्धती आहेत. एक स्टॅटिस्टिकल किंवा DHCP इन IPv4, म्हणजे तुम्हाला तो मॅन्युअली देता आला पाहिजे किंवा तो बाय डिफॉल्ट DHCPनी त्याला दिला पाहिजे. हे तुमचं लोकल नेटवर्क आहे, हे तुमचे डायरेक्ट कनेक्शन आहे, आणि हा तुमचा डिफॉल्ट गेटवे आहे. IPv6 जो आहे तो DGW डिफॉल्ट गेटवे नी राउटर सॉलिसिटेशन म्हणजे RS ला कन्फ्युगर्ड करतात मॅन्युअली. आता हा जो DGW आहे हा तुमचा स्टॅटिक रूट आहे. डिफॉल्ट गेटवे हा स्टॅटिक रूट आहे जो तुम्हाला राउटिंग टेबलमध्ये ऑटोमॅटिकली येणार आहे. तुमचे जेवढे पण डिव्हाइस आहेत लॅनमध्ये ह्या सगळ्यांना तुमचा डिफॉल्ट गेटवे हा राउटर माहीत असला पाहिजे. म्हणजे हे जे लॅनमधले सगळे तुमचे PC आहेत, नोड आहेत, ते त्यांचं ट्रॅफिक जे आहे ते ह्या डिफॉल्ट गेटवेला पाठवू शकतील. हे तुमचं राउटिंग टेबल झालं IPv4चं. तर तुम्हाला नेटवर्क डेस्टिनेशन, नेट मास्क, गेटवे, इंटरफेस आणि मेट्रिक हे सगळं तुम्हाला तुमच्या राउटिंग टेबलमध्ये दिसतं. तर हा तुमचा PC1 आहे, हा तुमचा स्विच आहे, हा तुमचा R1 आहे आणि हा तुमचं नेटवर्क आहे. तर विंडोजवरती रूट प्रिंट किंवा नेटस्टॅट -R हे दिलं तर तुम्हाला PCचं राउटिंग टेबल दिसतं. हे 3 सेक्शनमध्ये येतं. इंटरफेस लिस्ट,
जेवढे पण तुमचे इंटरफेसेस आहेत, मॅक ॲड्रेस आहेत, IPv4 राउटिंग टेबल आणि IPv6 राउटिंग टेबल, तर लक्षात घ्या की तुमचा डिफॉल्ट गेटवे हा किती इम्पॉर्टंट आहे, DGW. माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पिनॅकल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून एखाद्या टॉपिकवरती असाच सिम्पल एक्सप्लेन किंवा सिम्पल त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला हवं असेल तर त्या टॉपिकचं नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. For more information of this topic, don't forget to subscribe my channel Pinnacle.